हिंदू धर्मातील व्रत उपवासांची परंपरा अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहे। वैदिक वाङ्मयामध्ये एकादशी व्रताचे विशेष महत्त्व प्रतिपादित झालं आहे। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण व शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास पाळण्याची परंपरा आहे। त्यापैकी भाद्रपद शुक्ल एकादशी ही परिवर्तनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे। नमस्कार मंडळी, ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना परिवर्तनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण परिवर्तिनी एकादशी विषयी माहिती जाणून घेणार आहोत। परिवर्तिनी एकादशी पद्मा, जयंती, जया, पार्श्व, जलजीजनी अशा विविध नावांनी ओळखली जाते। विशेषतः ही एकादशी भगवान विष्णूच्या शयन परिवर्तनाशी निगडीत असल्याने तिला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते। पौराणिक आख्यायिकेनुसार चातुर्मासीय प्रारंभी आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशयनी होतात। त्यानंतर संपूर्ण 4 महिन्यांच्या कालावधीत प्रभू योग निद्रेत प्रवेश करतात। या काळात सर्व मंगल कार्ये, विवाह, उपनयन, गृहप्रवेश इत्यादी थांबवले जातात। भाद्रपद शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर निजलेल्या स्थितीत एकदा डावीकडून तर कधी उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे परिवर्तन करतात, म्हणून या दिवसास परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात। या संबंधी एक महत्त्वपूर्ण कथा पद्मपुराण व विष्णू धर्मोत्तर ग्रंथात वर्णिले आहे। एकेकाळी बळीराजाने आपल्या तपश्चर्येच्या जोरावर त्रैलोक्याचे राज्य हस्तगत केले। देवगण भयभीत होऊन भगवान विष्णूकडे गेले। विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाकडे भिक्षा मागितली। 3 पावलात पृथ्वी, आकाश व पाताळ व्यापले गेले। वचनपूर्ती करिता बलीने स्वतःचे मस्तक भगवानांना अर्पण केले। त्यावेळी विष्णूंनी बळीराजास पाताळात पाठवून तेथेच राज्य दिले। तसेच दरवर्षी चातुर्मास्यातील कालखंडात मी तुझ्याकडे वास्तव्य करीन असा वर दिला। त्यामुळे भगवान विष्णू शयनावस्थेत असतात, तर परिवर्तिनी एकादशी ते एका अंगावरून दुसऱ्या अंगावर वळण घेतात। या दिवशी प्रातःकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून भगवान विष्णूची पूजा केली जाते। शंख, चक्र, गदा, पद्म यांनी युक्त असलेल्या विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करणे महत्त्वाचे मानले जाते। उपवास करणाऱ्या व्यक्तीने पूर्ण दिवस उपाशी राहावे, फळाहार किंवा फक्त जलसेवन करावे। रात्रभर जागरण करून हरिनामस्मरण, विष्णू सहस्रनाम, गीतेचे पठण इत्यादी केले जाते। या एकादशीच्या दिवशी दान धर्म करण्याची परंपरा आहे। विशेषतः गायीचे दान, धान्यदान यांना विशेष पुण्यफल लाभते असे धर्मशास्त्र सांगते। उपवासाच्या दिवशी ब्राह्मण भोजन, गरिबांना अन्नदान इत्यादी कार्ये केली तर आत्मकल्याण होते, पितरांना मोक्ष मिळतो व व्रतकर्त्यास अखंड पुण्याची प्राप्ती होते। हा उत्सव केवळ एक धार्मिक अनुष्ठान नाही, तर एक आध्यात्मिक साधनही आहे। उपवास शरीर शुद्ध करतो आणि मन एकाग्र करतो। तो आपल्याला सांसारिक मोहमायेपासून दूर राहून आत्मचिंतन करण्याची संधी देतो। भगवान विष्णूंच्या कुशी बदलण्याचा अर्थ असा आहे की आपले जीवनही परिवर्तनशील आहे आणि आपण नकारात्मकता सोडून सकारात्मकतेकडे वाटचाल केली पाहिजे। भारतीय परंपरेमध्ये ही एकादशी पिकाच्या आगमनाचीही सूचना देते। या काळात खरीपाचे पिके तयार होऊ लागतात आणि शेतकरी आपल्या मेहनतीचे फळ मिळण्याची प्रतीक्षा करीत असतात। हा उत्सव समाजामध्ये बंधुता, दानशीलता आणि धार्मिक मूल्यांना प्रोत्साहन देतो। थोडक्यात परिवर्तिनी एकादशी हे सनातन धर्मातील एक महत्त्वाचे पर्व आहे, जे भगवान विष्णूंच्या लीला आणि त्यांच्या श्रेष्ठत्वाची प्रतीक आहे। हे पर्व आपल्याला शिकवते की जीवनात दान, त्याग आणि निष्ठा यांचे पालन केल्यानेच आध्यात्मिक प्रगती शक्य आहे। वामन अवताराची कथा आपल्याला हे देखील सांगते की अहंकार सोडूनच आपण देवाचा आशीर्वाद मिळवू शकतो। ही एकादशी आपल्याला केवळ शारीरिक उपवासाचे महत्त्व समजावून सांगत नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीचाही मार्ग दाखवते। हे पर्व आपल्याला आठवण करून देते की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि आपण जीवनातील प्रत्येक चढ उतार स्वीकारून सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे। अशा प्रकारे परिवर्तिनी एकादशी हे केवळ एक व्रत नसून एक आध्यात्मिक प्रवास आहे, जे आपल्याला धर्म, सत्य आणि निष्ठा यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल।
आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.